त्यावेळची जी सामाजिक परिस्थिती होती, ती अशी होती की संगीताला काही दर्जा नव्हता, म्हणजे प्रतिष्ठा नव्हती. हो. संगीत शिकतो म्हटल्यानंतर असं व्हायचं की काय, याला काही डोकं नाही, ह्याला काही अभ्यासात गती नाही म्हणून त्याला आपलं संगीत शिकवायचं. बरोबर. बालविष्णूचं वय वाढत गेलं तसतसं त्यांना पण एक कळायला लागलं की हे बरोबर नाही. हं. बाळकृष्ण बुवा जरी तिथे संस्थानचे राजगायक होते, तरी सुद्धा एकंदरीतच बघण्याचा दृष्टिकोन अगदी खूप उच्च लेव्हल वगैरे असं काही नव्हतं. हं, हं. "अरे बाळ विष्णू, तू ये माझ्याबरोबर बघीत बस." हं. पण त्यावेळी इलाज नव्हता. ते राजासाहेबांचं ऐकायचं का बुवांचं बघायचं? हो. असे अनेक प्रसंग घडले, की हे नाही बरोबर, हे कुठेतरी बदलायला पाहिजे आणि मी ते काम करणार. तू तुझी आधी ओळख तयार कर रे, मग हं. बिदागी माग. तर ते गिरनारच्या जंगलामध्ये एक मुनी भेटले आणि त्यांनी त्याला सल्ला दिला म्हणूया. मध्ये हं. बऱ्याच काही घटना घडल्या, की काही काही करायचं असेल तर तू उत्तरेकडे जा, पंजाबच्या दिशेला. अच्छा. 5 मे 1901 साल. अच्छा. तर त्या साली त्यांनी तिथे ते पहिलं गांधर्व महाविद्यालय ही संस्था सुरू केली. हं. खूप सुंदर असं आपण हे सगळं बघतो आहोत हो. जग, संगीताचं जग. ह्याला संपूर्ण कारणीभूत विष्णुबुवा पलुसकर आहेत. हो. त्यांचे जे विद्यार्थी होते इतके चुणचुणीत आणि हुशार होते, हं. की ते कुठेही गेले ना तरी सुद्धा ते उठून दिसायचे. हो. हे पलुसकरांचे शिष्य. की ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी पण काय केलं, बायकांना आधी शिकवा, महिलांना शिकवा, तर तिचं कुटुंब शहाणं होईल. प्रत्येक शिष्य तुफान गायचे, हं. तुफान. आणि गंमत अशी आहे, की त्या प्रत्येक शिष्याने देशाचं नाव पण उज्ज्वल केलेलं आहे. बरं. आणि विशेष म्हणजे ते सगळे भारताचे पद्म पुरस्कार विजेते हो. आहेत. माईकची त्यावेळेला व्यवस्थाच नव्हती. हो. तरीही अनेक हजार माणसं उपस्थित असायची आणि शेवटच्या माणसापर्यंत त्यांचा आवाज ऐकायला हं. जायचा. बऱ्याचदा गांधीजी त्यांच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये त्यांना बोलवायचे, खास वंदे मातरम म्हणण्यासाठी. हं. आणि वंदे मातरम ते पूर्ण म्हणायचे. हो. एक कडवं नाही, त्यावेळेस एक थोडा वाद झालेला होता, की हं. फक्त एकच कडवं म्हणायचं. पण हो. त्यांनी ते सांगायचे, "मी म्हणेन तर पूर्ण म्हणेन. एक कडवं नाही चालणार." आणि जबरदस्त हिंमत होती त्यांच्यामध्ये, की त्यांच्यापुढे कोणी काही बोलूच शकायचं नाही. हो. बेचैनी वाढली, की ते फक्त राम नाम, राम नाम, रामनामच घेत राहायचे. हे मी जे काम करतो हे नारदाचं मिशन आहे. बरं. जानकीनाथ सहाय करे जब कौन बिगाड़ करे नर तेरो जानकीनाथ सहाय. नमस्कार. मी तुषार माळी. देशकालच्या आजच्या भागामध्ये आपलं खूप स्वागत. आजच्या या व्यक्तिविशेष भागामध्ये आपण बोलणार आहोत एका अशा विभूतीविषयी, ज्यांनी रागसंगीताची परंपरेला एक वेगळी दिशा दिली. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर. एक असे भगीरथ, ज्यांनी रागसंगीताची ही गंगा घराघरामध्ये पोहोचवली आणि शेकडो प्रतितयश कलाकार निर्माण केले. त्यांनी एका नव्या परंपरेची पायाभरणी केली आणि शास्त्रीय संगीताचं महत्त्व आणि श्रेष्ठत्व पुन्हा स्थापित केलं. आणि आज या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माधवीजी नानल. माधवीजी स्वतः एक प्रसिद्ध गायिका आहेत, संगीतज्ञ आहेत, संगीतावर संशोधनाचं काम करतात. त्यांना सुरमणी, शिरोमणी आणि इतरही अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. आणि आपलं संगीत संशोधनाचं, संगीत साधनेचं आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं व्रत ते अखंडपणे चालवित आहेत. माधवीजी, देशकालमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. आपण पंडित विष्णू दिगंबरांविषयी बोलणार आहोत. तर आम्हाला त्यांचा जीवन प्रवास, त्यांची साधना आणि त्यांनी निर्माण केलेला वारसा हे सगळं तुमच्याकडून जाणून घ्यायचं. तर सुरुवात आपण करूया त्यांचं बालपण आणि शिक्षण कसं झालं त्यापासून. त्यांचं बालपण बघायला गेलं तर सर्वसामान्य मुलांसारखं सुरुवातीला होतं. पण नंतर काही अशा घटना घडल्या, की सर्वसामान्य मुलांसारखं नाही होऊ शकलं. हं.
फार मी इतिहासात नाही शिरत, कारण जे अभ्यासू आहेत लोक त्यांना साधारण परिस्थिती माहिती असते किंवा त्यांनी वाचलेलं असतं. हो. तर आपण मूळ मुद्द्याकडे यायचं तर त्यांचं बालपण मुख्य, की ज्याला एक वेगळी विशेष कलाटणी मिळाली. तर बालपणातला तो जो मुख्य प्रसंग घडलेला आहे तिथपासूनच सुरू करूया आपण. हं. मिरजला, सांगली जिल्हा, कुरुंदवाड या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. हो. घरातलं वातावरण ह्याचं होतं, कीर्तनकारांचं. हं. वडील कीर्तनं करायचे. लहानपणापासून त्यांना आवाजाची एक छान देणगी होती आणि ते कीर्तनात वडिलांच्या बरोबर साथसंगत करायचे. आवाजही छान होता त्यांचा. पुढे काही असा प्रसंग घडला, की दिवाळीच्या सुमारास फटाके उडवतात मुलं. त्यातला एक फटाका त्यांच्या डोळ्याला लागला हं. आणि तो इतका जबरदस्त फटका बसला, की त्यांची दृष्टी अधू झाली. मिरज संस्थानमध्ये त्यांचं जाणं-येणं होतं त्यांच्या वडिलांचं. तर मिरज जे राजे होते त्यांनी पण त्यांच्यावर बरेच उपचार करायचा प्रयत्न केला. परंतु शेवटी त्या डॉक्टरांना असा निर्णय घ्यावा लागला, की आता हा मुलगा काही लिहिण्या-वाचण्याचं काम फार करू शकणार नाही. अच्छा. मग असा निर्णय घेतला, की आवाजही चांगला आहे, आवाजाची देणगी चांगली आहे, समज चांगली आहे आणि धीट आहे पोरगं. जसं ते चुणचुणीत मुलं म्हणतो ना आपण, हं. तसे ते होते लहानपणी. आणि मग त्यावेळेस असा निर्णय घेतला गेला, की नाही मग आता ह्याला पुढे आयुष्यात उभं तर करायला पाहिजे. तर त्या हिशोबाने मग त्यांना संगीताचं शिक्षण आपण देऊ, म्हणजे मग ते त्याच्यात पुढे करिअरच्या दृष्टीने काही विचार वेगळा होऊ शकेल. त्या हिशोबाने त्यावेळेला बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हो. दरबार गायक होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं शिक्षण सुरू झालं. हं. गुरुगृही असं नाही म्हणता येणार, पण ते बऱ्याचशा प्रमाणामध्ये मिरजच्या संस्थानामध्ये त्यांचं जाणं-येणं होतं. तर त्या हिशोबाने त्यांचं शिक्षण तिथे बाळकृष्णबुवांच्या हाताखाली गुरुकुल पद्धतीसारखं झालं हं. आणि बाळकृष्णबुवांनी त्यांना खूप छान तयार केलं त्यावेळच्या पद्धतीनुसार. हो. मग त्यांची गायकी म्हणजे ग्वाल्हेर घराण्याची होती. घराणं ग्वाल्हेरच. कारण बाळकृष्णबुवा तिकडे उत्तरेकडे जाऊनच शिकलेले होते. हं. जवळ-जवळ 35 वर्ष बाळकृष्णबुवांनी तालीम घेतलेली होती आणि मग ते एक इकडून तिकडे हिंडत, हिंडत, हिंडत शेवटी मिरजला येऊन ते मग पुढे राजेसाहेबांच्याकडे दरबार गायक म्हणून ते सेटल झाले तिथे. अच्छा. आणि मग त्यांच्या हाताखालीच मग बालविष्णूचं संगीत शिक्षण सुरू झालं. हं. आणि कठोर शिस्तीत सुरू झालं. नुसतंच आपलं राजेसाहेबांनी सांगितलंय म्हणून किंवा काय असं काही नाही. जो नियम होता शिक्षणाचा, त्या नियमानुसार अत्यंत कडक शिस्तीत त्यांना तालीम मिळाली त्यांची. हं. आता मी थोडा शिक्षण आणि तालीम ह्याच्यात थोडा फरक करू इच्छिते, हो. की शिक्षण म्हणजे मनाला येईल तेवढं 1 तास, 2 तास झालं की ते शिक्षण. पण तालीम म्हटली, की गुरुच्या समोर घंटोघंटे बसून हं. गुरूनी पण त्याच्या गळ्यातून काढून घेतलं पाहिजे आणि त्या शिष्यानी पण गुरुसमोर बसून आपल्या गळ्यातून ती विद्या आपल्याला कशी समजली आहे ती गाऊन दाखवणं, ह्याला मी तालीम म्हणते. हो. तर तशी तालीम त्यांची स्वतंत्र रूपामध्ये हं. बाळकृष्णबुवांनी करून घेतली. अच्छा. आणि या संगीत प्रवासामध्ये शिक्षणाच्या कालावधीत काही त्यांच्यासमोरही आव्हानं आले असतील, काही अडचणी आल्या असतील. अडचणी तर काय हो तुफानच होती अडचणी, त्याला काही गणतीच नाही. कारण तो जो त्यावेळची जी सामाजिक परिस्थिती होती, ती अशी होती की संगीताला काही दर्जा नव्हता, म्हणजे हं. प्रतिष्ठा नव्हती. हो. संगीत शिकतो म्हटल्यानंतर असं व्हायचं की काय, याला काही डोकं नाही, ह्याला काही अभ्यासात गती नाही म्हणून त्याला आपलं संगीत शिकवायचं. बरोबर. हा एक समज होता आणि त्याच्यामुळे काय झालं होतं, की जे संगीतामध्ये जे काम करायचे, जे गायक होते, गवई होते, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण समाजाचा इतका हीन आणि अत्यंत वाईट होता, हं. की त्यांना समाजात काही स्थानच नव्हतं. हां. काय आपल्या म्हणजे शिकतोय, गातोय बास एवढंच. त्याचा संसार त्यांनी कसा करायचा, त्याचं कुटुंब कसं त्याने सांभाळायचं आणि काही इन्कमचा जो एक भाग असतो, हं. तो काहीच नाही त्यावेळच्या कलाकारांना किंवा काही गवय्यांना. आणि मग ते अशी व्यसनाधीन वगैरे अशी ती प्रवृत्ती त्यावेळेला
त्या गवयांची झालेली होती. आणि म्हणून मग हे सगळं बघितल्यावर जसं बालविष्णूचं वय वाढत गेलं, तसतसं त्यांना पण एक कळायला लागलं, की हे बरोबर नाही. हं. मी तर आता हे करायचं ठरवलेलं आहे. हो. पण मला जर पुढे काही याच्यात करायचं असेल, तर ह्या अशा वातावरणात मी कसं काय पुढे जाणार? हं. आणि ही परिस्थिती तर आता बदलायला पाहिजे आणि हे असे अत्याचारच होते ते. हे असं कोण भोगणार आणि किती वर्ष भोगणार? हं. कसे सहन करणार? तर तेव्हा असं नाही, ही परिस्थिती बदलायला हवी. त्यावेळेचा एक प्रसंग त्यांच्या चरित्रात सुद्धा सांगितलेला आहे आणि तो इतका आपल्या मनावर सुद्धा कोरला जातो तो प्रसंग, की हीन दर्जा, हीन दर्जा म्हणजे बाळकृष्ण बुवा जरी तिथे संस्थानचे राजगायक होते, तरी सुद्धा एकंदरीतच बघण्याचा दृष्टिकोन अगदी खूप उच्च लेव्हल वगैरे असं काही नव्हतं. हं, हं. एकदा बाळकृष्ण बुवा म्हणजे तो जो प्रसंग घडला, तर बाळकृष्ण बुवा आणि बालविष्णू हं. दोघं जण रस्त्याने चाललेले होते. मागून राजेसाहेबांची बग्गी आली. त्यांनी ह्यांना बघितलं विष्णूला आणि कारण तो राजदरबारात राहायचा विष्णू म्हणजे त्या हं. त्या लेव्हलवरची त्याचं शिक्षण वगैरे हे सगळं चालू होतं. अच्छा. त्याच्यामुळे राजेसाहेबांनी काय सांगितलं, की "अरे विष्णू तू ये माझ्याबरोबर बग्गीत बस." हं. पण पण त्यावेळी इलाज नव्हता. राजासाहेबांचं ऐकायचं का बुवांचं बघायचं? हो. ते बसले बग्गीमध्ये आणि बुवांना काही त्यांनी जास्त काय म्हणतो आपण एक प्रतिष्ठा म्हणतो असं काही नाही. खरं म्हणजे त्यांनी बुवांना घ्यायला हवं होतं हो, हो. बग्गीमध्ये. पण नाही त्यांनी विचारलं. फक्त बालविष्णूलाच त्यांनी विचारलं आणि तो विष्णू बग्गीमध्ये बसले आणि निघून गेले आणि मागून बाळकृष्ण बुवा पायी-पायी चालत राहिले. तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये किंवा असे अनेक प्रसंग घडले, की हे नाही बरोबर, हे कुठेतरी बदलायला पाहिजे आणि मी ते काम करणार. हे त्यांनी मनोमन ठरवलं आणि एकदा असं हे झालं, की नाही मी जोपर्यंत इथून बाहेर पडत नाही हं. मिरजेतून, तोपर्यंत हे शक्य होणार नाही. हं. त्याच्यासाठी त्यांनी प्रचंड रियाज केला त्यावेळेला. हं. 8-8, 10-10 तास रियाज केला आणि त्यांच्या हळू असं लक्षात यायला लागलं, की मी जसा-जसा रियाज हळू काही तास वाढवतोय, त्याप्रमाणे माझ्या आवाजावर काही त्याचा परिणाम होत नाहीये. हं. म्हणजे टिकतोय आवाज. जसा पहिल्यांदा आहे तसा 4 तासांनी पण राहतोय, 5 तासांनी पण राहतोय आणि प्रचंड त्यांनी तालीम घेतली. हो. दुसरी एक गोष्ट त्यांनी त्यावेळेला केली, की मला जर पुढे काही करायचं असेल, तर मला आधी शिस्त पाळायला पाहिजे आणि मला माझ्या तत्वाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. हं. म्हणून मग त्यांनी इतर मुलं जसं खेळण्यात वेळ घालव, इकडे वेळ घालव, तिकडे वेळ घालव, असं त्यांनी केलं नाही. की खरं त्यांचं वय असं होतं खेळण्याचं, पण नाही. तो वाह! सुद्धा वेळ त्यांनी रियाजाला दिला, मनन चिंतन केलं आणि मग ती एक वेळ अशी आली, त्यावेळी त्यांचं वय होतं 19. हं. त्यावेळेला त्यांनी ठरवलं नाही आता मिरज सोडायचं आणि अच्छा. आपण जे ठरवलेलं आहे ते करायचं. हं. कारण खरं तर तीच वेळ होती. कारण हो. वयाचा पण जर हिशोब आपण आज जरी केला, तरी एक विशिष्ट कालावधीतच ते वय असतं. त्याच वेळेला काही ठरवलेल्या गोष्टी पूर्ण होऊ शकतात. हो. नाहीतर नाही, कारण नाहीतर एनर्जी आणायची कुठून? हो. आणि मग त्यांनी मिरज ते सोडलं. त्याही वेळेस एक विचार त्यांच्या डोक्यात असा आला, की जर मी गुरुजींना विचारलं, हं. तर ते मला सोडणार नाहीत. ते म्हणतील काही गरज नाही, काही जायचं नाही. हो. कारण गुरु आज्ञा ही महत्वाची असते. पण ते कुठे बाहेर गेलेले असताना, मिरजेत नव्हते, बाहेर गेलेले असताना पलुसकर उठले, 2 सहकारी बरोबर घेतले आणि मिरज त्यांनी सोडलं. अच्छा. सोडलं आणि ते एकदम नंतर बऱ्याच मध्ये-मध्ये घटना घडल्या. हं. मध्ये-मध्ये ते कुठे-कुठे छोटे-छोटे मिळतील ते कार्यक्रम करत बडोद्यापर्यंत आले होते. अच्छा. आणि मग त्यांना एक कलाकार म्हणून किंवा एक गायक म्हणून जे ओळख असते किंवा रिकॉग्निशन आहे ते केव्हा मिळालं असं आपण? साधारण बडोद्यापासून म्हणूया आपण म्हणजे त्यावेळेस त्यांचं वय असं 20-21 वगैरे असं असेल. अंदाज हां. तर त्यावेळेला जिथे-जिथे मिळतील तिथे-तिथे त्यांनी कार्यक्रम केले. हं. म्हणजे सांगायला लागायचं, "मी गवई आहे, मी गातो." पण पुढे असं त्यांना जाणवायला लागलं, की हे असं आपण आपल्या तोंडाने किती वेळा सांगायचं, हं. हं. की लोकांनी सुद्धा आपल्याला ओळखावं अशी त्यांची इच्छा असायची. पण तसं होत नव्हतं. कारण परिस्थिती म्हटलं तसं सामाजिक परिस्थितीच इतकी विचित्र होती. हो.
मग एकदा तर तोही एक प्रसंग घडला त्यांच्या चरित्रामध्ये दिलेला आहे, की ते एकाला म्हणाले, की "तू तुझी आधी ओळख तयार कर रे, मग बिदागी माग. अच्छा. आधीच बिदागी मागतोस." हम्म. तर ओळख तयार कर. हा जो एक हे जे 2-3 शब्द आहेत ना, हे त्यांच्या डोक्यात घुसले एकदम आणि म्हणे नाही आता ओळख तयार केल्याशिवाय म्हणजे हे आता नाहीच बसायचं गप्प. हम्म. आणि पटवूनच द्यायचं लोकांना, की ही इतकी मोठी कला आहे. 8-8, 10-10 तास मेहनत करावी लागते, कष्ट घ्यावे लागतात, बंदिशी पाठ कराव्या लागतात, हो. ज्ञान घ्यावं लागतं. मी ही काही छोटी कला आहे आणि अशी तशी कला आहे. हम्म. तेव्हा हे नाही चालणार. आणि मग त्यांनी हळू ते त्यांची स्वतःची ओळख आधी छोट्या मैफलीतून तयार करायला सुरुवात केली. हम्म. आणि नंतर मग एकदा असं ठरवलं की नाही आता आपल्याला आपलं जे ध्येय आहे त्याची सुरुवात कुठेतरी करायला हवी. हम्म. ते पण प्रसंग घडलेले आहेत की गिरनार डोंगरावर चढत असताना एक मुनी त्यांना भेटले हो. आणि त्यावेळेला ती हिस्ट्री आहे मोठी. मी तर आज तुमच्या ह्याच्या मार्फत मी अनेकांना असं सांगेन की सगळे प्रसंग आणि इथे सांगणं शक्य नाही होणार आहे. बरोबर. पण जे अभ्यासू आहेत ना त्यांनी एकदा खरंच त्यांचं चरित्र वाचावं. म्हणजे मग ह्या ज्या छोट्या पण अतिशय महत्वाच्या घटना की ज्या कलाटणी मिळण्यासाठी कारणीभूत होतात हो. त्या एकदा त्यांनी वाचाव्यात आणि बघाव्यात. तर ते गिरनारच्या जंगलामध्ये एक मुनी भेटले आणि तेव्हा त्यांचं त्यांनी त्याला सल्ला दिला म्हणूया. मध्ये बऱ्याच काही घटना घडल्या की काही करायचं असेल तर तू उत्तरेकडे जा पंजाबच्या दिशेला आणि तिथे तुझं कार्य सुरू कर. मग ते पंजाबकडून लाहोरला गेले आणि तिथे त्यांनी पहिलं गांधर्व महाविद्यालय ही संगीत शाळा म्हणू आपण विद्यालय तिथे त्यांनी सुरू केलं. 5 मे 1901 साल. अच्छा. तर त्या साली त्यांनी तिथे ते पहिलं गांधर्व महाविद्यालय ही संस्था सुरू केली. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी जे काही ठरवलेलं होतं कशा पद्धतीने हे करायचं तो फार मोठा विचार आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी ते तिथे सुरू केलं. पण मग त्या काळातलं जे पारंपरिक संगीत होतं किंवा जे कलाकार होते तसं एक जीवनक्रम न आचरता आपण वेगळं काहीतरी करावं, गांधर्व महाविद्यालय स्थापन करावं असा विचार त्यांच्या मनात का आला असेल किंवा ती प्रेरणा कशामुळे त्यांना मी मिळाली? मगाशी बोलले ना मी की परिस्थितीच इतकी विचित्र होती की ही कुठेतरी ती कुठेतरी बदलायला हवी आणि ती मी बदलणार असं जेव्हा त्यांनी ठरवलं म्हणजे निश्चय केला त्यांनी मनाशी निश्चय करणं आणि ठरवणं याच्यात ते खूप फरक आहे. पुन्हा ठरवतात अनेक गोष्टी सगळेजण पण त्या होतीलच असं नाही. पण निश्चय जेव्हा त्यांनी केला की नाही हे काम मी करणार आणि मलाच ते करायचंय. प्रचंड जिद्द होती त्या माणसाकडे. अतिशय मोठी जिद्द होती. त्या जिद्दीच्या बळावर आणि आवाजाच्या ताकदीवर त्यांनी ते काम सगळं केलेलं आहे. पुढे आपण बघतो सगळं जे काही त्यांनी केलं. एक माणूस एवढं काम करू शकतो हेच एक विलक्षण आहे. म्हणजे आपल्या भोवती आपल्याला असं वाटतं की काहीतरी एक खूप सुंदर असं आपण हे सगळं बघतो जग संगीताचं जग ह्याला संपूर्ण कारणीभूत विष्णुबुवा पलुसकर आहेत. तर त्यावेळेला त्यांनी मग ते विद्यालय तिथे सुरू केलं. तर त्यांच्या डोक्यात जी कल्पना होती एकूण जे ते बघत होते समाजाकडे की जर एक प्रतिष्ठित संगीताला प्रतिष्ठा द्यायची प्रतिष्ठित कलाकार निर्माण करायचा असेल किंवा कलाकाराला असं वाटत असेल आपण प्रतिष्ठित नागरिक आहोत ह्या देशाचे तर आधी राष्ट्रप्रेम निर्माण व्हायला पाहिजे. संगीताचं साहित्य काय काय त्याचा अभ्यास करायला पाहिजे. शिस्त पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे आणि मेहनत घ्यायची तयारी पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर कलाकाराकडे असतील तरच तो एक उत्तम कलाकार म्हणून उभा राहू शकेल. तर त्या हिशोबाने त्यांनी जेव्हा हे विद्यालय सुरू केलं त्याला ते विद्यालय म्हणायचे. क्लास बीस आज आपण म्हणतो क्लास तर ते त्याला विद्यालय म्हणायचे का तर ती विद्या आहे. सरस्वतीला प्रिय आहे संगीत. पण जर देवाला प्रिय तर माणसाला का नसावं प्रिय. तर म्हणून मग ते विद्यालय विद्येचं आलय ते विद्यालय म्हणून संगीत शाळा पण नाही संगीताचं विद्यालय. म्हणजे त्यांच्या बोलीभाषेत सुद्धा मी विद्यालयात जातो विद्यालयातून आलो
किंवा मुलं म्हणायची मी विद्यालयात जातो, अशा परिभाषेत सर्व व्यवहार चालायचा. तर विद्यालय पहिलं. तर त्या विद्यालयात त्यांनी शाळेमध्ये जशी एक रूपरेषा असते, हम्म. सुरुवातीला प्रार्थना, मग हळूहळू एक एक विषय शिकवायचा, हो. त्यानंतर शेवटी पुन्हा प्रार्थना आणि मग ती शाळा संपणार. तशा पद्धतीने त्यांनी ते विद्यालय तिथे सुरू केलं. हम्म. सुरुवातीला प्रार्थना, मग जय जगदीश हरे ही हम्म. ही एक प्रार्थना व्हायची. देवाचं स्मरण करायचं, ती प्रार्थना, आणि मग शिकवणीला सुरुवात व्हायची. तर शाळेप्रमाणे त्यांनी टाइम टेबल केलेलं होतं, वेळापत्रक. त्याप्रमाणे मुलांना ते शिकवत होते हो. आणि अतिशय मन लावून आणि प्रेमाने त्यांनी मुलं तयार केली. हम्म. आणि हा त्या फार काळात मोठा भाग आहे त्यातला. हो, त्या काळात ही संकल्पना क्रांतिकारीच म्हणायला हवी आपल्याला. हो, कारण एक झालेलं होतं, की त्यांच्या डोळ्यासमोर काय होते 2 गोष्टी, की एक तर समाज आपल्याला प्रतिष्ठा देत नाही. हो. आपलेच लोक पण आपल्याला प्रतिष्ठा देत नाहीत. आणि राष्ट्रप्रेम किंवा देशाबद्दल प्रेम त्यांना जे तेव्हापासून त्यांनी जे सुरू केलं, हम्म. ते हे बाहेरून आलेले इंग्रज ते पण आपल्याला त्रास देत आहेत. मग दोन्हीकडून आपल्यावरती मारा होतोय. आपण जगायचं कसं आपल्याच देशामध्ये? हा माझा देश आहे आणि माझ्या देशामध्ये मी अं, अशा ह्या जबरदस्त वागणुकीला मी तोंड देत देत इथे जगायचं, ते कसं जगणार? तर ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी मुलांमध्ये त्या पेरायला सुरुवात केली सुरुवातीपासूनच. हम्म. आणि मग त्या कडक शिस्तीमध्ये त्यांनी शिकवायला सुरुवात केली. हे असं झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे. आणि ती हो. मुलं करत होती. हे हम्म. पण त्यातलं महत्वाचं आहे, की विद्यार्थी पण ऐकत होते. आणि या गोष्टीला मग तेव्हाचे जे इतर प्रस्थापित कलाकार, गायक वगैरे असतील किंवा समाजातले जे लोक असतील, यांनी कसं स्वीकारलं, की त्यामध्ये पण काही त्यांना अडचणी आल्या? नाही, त्यांना वेळ लागला. सगळ्यांनी ह्या गोष्टी स्वीकारल्या. त्याला बराच वेळ त्यांना द्यावा लागला. हम्म. तेव्हा सगळ्यांना त्याची खात्री पटली, की नाही बाबा, हे पलुस्कर काम करतायत ते चांगलं काम आहे. त्यांनी तिथे जे विद्यालय सुरू केलं होतं आणि त्याच्यातून त्यांच्या डोळ्यासमोर एक असा दृष्टिकोन होता, की माझे हे जे विद्यार्थी मी तयार करतो आहे, हे नुसते गायक नाही होणार आहेत. हम्म. म्हणजे इतकी दूरदृष्टी होती त्यांच्याकडे, हो. की मी ह्यांना गायक म्हणून पण तयार करणार, शिक्षक म्हणून पण तयार करणार, हम्म. देशाचं राष्ट्रप्रेम निर्माण होणारी म्हणजे असे पण मी लोक ह्याच्यात तयार करणार. हो. नंतर त्यांनी इतर समाजालाही हे पटवून द्यायचंय, की संगीत इतकी सुंदर कला आहे हम्म. आणि ती कशी आहे कला तुम्ही ॲक्सेप्ट करा. तुम्ही हो. त्याच्याकडे त्या दृष्टीने बघा. आणि कलाकार हा माणूसच आहे हो शेवटी. ह्या समाजातला एक घटक आहे. त्याला तुम्ही प्रतिष्ठा द्या. तुमच्या बरोबरीने त्याला वागवा. हम्म. आणि त्याच्यासाठी म्हणून शिस्त पाहिजे. हम्म. त्याच्याच बरोबर त्यांनी स्वच्छता ह्याला पण खूप प्राधान्य दिलं. हम्म. जसं वेडवाकडं गबाळे काही कपडे घालून आले आहेत, काही केलंय, असं नाही. स्वच्छ कपडे घाला, शिस्तीत वागा. ज्यावेळेला उठायचं त्यावेळेला उठा, ज्यावेळेला अभ्यास करायचा त्यावेळेला अभ्यास करा, रियाज करा. हो. नंतर विद्यालयाची सुद्धा सगळी काळजी कशी घ्यायची हे पण त्यांनी त्या वेळेला विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलेलं होतं. हा खूप गमतीशीर भाग आहे, हम्म. की विद्यालयाचं सगळं काम पण त्या मुलांनी करायचं आणि आवडीने करायचं आणि हे बरोबर. माझं आहे असं समजून करायचं. हम्म. स्वच्छतेपासून सगळं. म्हणजे ह्याही गोष्टी त्यांनी संगीत कलेबरोबर शिकवल्या आणि ज्या ज्या गोष्टींची आज पण आपल्याला गरज आहे, आवश्यकता आहे, ह्या जर गोष्टी नाही पाळल्या तर तुम्ही कलाकार म्हणून नाही उभे राहू शकणार. बरोबर. त्याच्यासोबत त्यांनी वाद्यांचं शिक्षण पण तिथे दिलं. हम्म. वाद्य दुरुस्ती कशी करायची, अच्छा. ग्रंथांचं महत्व काय आहे, सांगीतिक ग्रंथांचं महत्व ते त्यांनी ओळखलेलं होतं. कारण त्यांच्या इथे लक्षात आलं होतं, की ग्रंथांमध्ये संगीताचे उल्लेख आहेत एवढे, ह्याचा जर अभ्यास आपण नाही केला, मी सुरुवातीला पण म्हटलं, की साहित्याचा पण अभ्यास करायला पाहिजे. ते जर नाही ओळखलं तर आपलं संगीत परिपूर्ण होणार नाही. हम्म. म्हणून त्याचंही महत्व पटवून दिलं. संगीत शिकवण्यासाठी म्हणून जसं वाद्यांची दुरुस्ती वगैरे हे सगळं, ज्याचं वाद्य त्याला दुरुस्त करता आलं पाहिजे, हो. ह्याही सगळ्या गोष्टी शिकवल्या. त्याच्यानंतर त्यांनी पुस्तकं निर्मित केलीत. हम्म. तोही एक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना दिला, की हे जर करायचं असेल तर आपल्याकडे पुस्तकं पाहिजेत तशी. बरोबर. तोही एक विचार त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. बोलायचं कसं, तुम्हाला जर 4 वाक्य बोलायला सांगितली तर बोलायचं कसं ह्याचंही ज्ञान दिलं. हो. म्हणजे इतकं परिपूर्ण त्यांनी विद्यार्थ्यांना तयार केलं, की हे असं खरंच आधी कधी घडलेलं नव्हतं. हो.
आणि आज सुद्धा आजच्या ह्या जगात सुद्धा इतकं परिपूर्ण ज्ञान देणारं कोणी असेल किंवा कुठलं विद्यालय असेल असं अजून तरी काही मला दिसलं नाही. हम्म. असतीलही लोक, कारण आता जग खूप बदललेलं आहे. पण त्या काळामध्ये असे विद्यार्थी तयार करणं, तुटपुंच्या सगळ्या सोयी सुधारणा असताना त्याच्यामध्ये शिकवून तयार करणं खरंच खूप अवघड होतं. बरोबर. आणि पटवून देणं, हो. ती मुलं पण सगळी गुरुकुलामध्ये राहायची, ती पण सगळं ऐकत होती आणि करत होती. त्याच्यानंतर मग त्यांनी 8 साली मुंबईमध्ये विद्यालय सुरू केलं. हम्म. आधी भाड्याची जागा होती, मग त्यांनी जागा विकत घेऊन स्वतःची इमारत बांधली होती. अच्छा. तेच सगळं इथे त्यांनी हम्म. तोच सगळा म्हणजे बाज जो होता तोच हो. इथे पण एस्टॅब्लिश केला मुंबईमध्ये. आणि मग तुम्ही म्हणता तसं की त्यावेळेला मग लोकांना वाटायला लागलं, तिथे पण विद्यार्थी संख्या वाढायला लागली आणि मग इतर कलाकारांनाही असं वाटायला लागलं आणि समाजालाही वाटायला लागलं की नाही, ही व्यक्तीनं काहीतरी वेगळं करते हम्म. आणि संगीत ही खरंच मोठी कला आहे. हो. अशी असं मनात आलं आणि गायला बसलं आणि गायलं असं होत नाही. त्याच्यासाठी अभ्यास करावाच लागतो. बरोबर. आणि त्यांची जी मुलं होती, त्यांचे जे विद्यार्थी होते, इतके चुणचुणीत आणि हुशार होते हम्म. की ते कुठेही गेले ना तरी सुद्धा ते उठून दिसायचे. हो. हे पलुसकरांचे शिष्य. ही त्यांची पोचपावती आपण असं म्हणूया, की तोपर्यंत त्यांनी ती पुष्कळशी मिळवायला सुरुवात केलेली होती. हो. आणि मग लोकांनी ते ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली, की नाही आहे हे ह्याच्यात काहीतरी. आणि संगीत ही जशी आधी मौखिकच विद्या होती हो. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये असं व्हायचं की बरेचसे शब्दांचे अपभ्रंश झालेत किंवा रागांचे शुद्ध रूप माहीत नाही. अशा या गोष्टी टाळण्यासाठी किंवा त्याच्यावर मात करण्यासाठी त्यांनी जो अभ्यासक्रम डिझाईन केला किंवा तयार केला, तर त्याच्याबद्दल थोडं आम्हाला सांगा. हा तर खूपच महत्वाचा भाग आहे. हे त्यांनी लाहोरला जेव्हा विद्यालय सुरू केलं, तेव्हाच त्याने ते हळू अप्लाय करायला सुरुवात केली. आधी एक तर महाविद्यालय हो. हा जो शब्दप्रयोग आहे, हा त्यांनी केला. हीच एक खूप मोठी गोष्ट आहे, की संगीताची शाळा निर्माण करायची, संगीताचं महाविद्यालय झालं पाहिजे. आणि इतक्या जुन्या काळामध्ये महाविद्यालय हा शब्द ह्या शब्दाची योजना हीच एक क्रांती म्हणेन मी, की हो. असं कधी कुठे झालेलं नव्हतं. बरोबर. आत्ताही असं कधी कुठे बघायला मिळत नाही, की संगीताच्या एका संस्थेला महाविद्यालय नाव दिलेलं आहे. हो. आणि मग त्यावेळेला त्यांनी मग शाळेसारखंच किंवा कॉलेजसारखंच एक शिस्त याला हवी असेल यायला, तर म्हणून त्यांनी अभ्यासक्रम आखला. त्याच्यानंतर रागांची स्वरूपं काय म्हणू आपण, रागांची स्वरूपं नीट केली. हो. म्हणजे त्याची आखणी नीट केली हम्म. शिकवायचं म्हटल्यानंतर. तर बंदिशी चांगल्या पाहिजेत. कारण तोपर्यंत संगीत दरबारात घुसलेलं होतं, स्थिरावलेलं होतं आणि मग अं, काही वेगवेगळ्या विषयांवरती राजाचं वर्णन अन् हेन तेन हो. वगैरे अशा वेगवेगळ्या विचित्र विषयांवरती बंदिशी तयार व्हायला लागलेल्या होत्या. मग त्या बंदिशी आपण 4 लोकांच्या समोर म्हणणं हे प्रतिष्ठा देणारं नव्हतं. म्हणून मग हो. त्यांनी चांगल्या बंदिशी पाहिजेत. हम्म. मग त्यांनी अनेक संतरचनांना बंदिशीचं रूप दिलं रागात आणून. हम्म. नंतर महिलांना संगीतामध्ये सहभाग पाहिजे महिलांचा. तर म्हणून मग महिलांना म्हणता याव्यात अशाही चांगल्या बंदिशींची योजना केली. म्हणजे बंदिशी राग झाले, बंदिशी झाल्या, शास्त्राची नीट आखणी केली. हम्म. नंतर पुस्तकांची निर्मिती केली. पुस्तकांमध्ये सुद्धा वेगवेगळे विषय त्यांनी घेतले. वाद्यांवरची पण पुस्तकं काढली. टप्पा, ठुमरी, नंतर भजनं, लहान मुलांच्यासाठी संगीत, बालसंगीत. हम्म. मग नंतर ख्याल जर तुम्हाला मांडायचा आहे, तर ख्यालचा कसा शिकवावा? हो. तर त्या ख्यालाच्या वरती सुद्धा त्यांनी पुस्तकं छापली होती, अच्छा. की पूर्ण ख्याल गायचा कसा. हम्म. म्हणजे तेही एक सांगितलंय, म्हणजे एका ठिकाणी वाचण्यात आलं, की ते गायला बसायचे आणि त्यांचे विद्यार्थी समोर बसायचे. हम्म. मग हे जसे गातायत तसं ते नोटेशन करत जायचे पुढे. हो. मग हा विस्तार झाला, मग हा ख्याल झाला, मग त्याचे हे आलाप, स्थायीचे आलाप, अंतऱ्याचे अच्छा. आलाप, असं सगळं त्या विद्यार्थ्यांनी लिहून काढलं. हे लिखित स्वरूपातले किस्से आहेत हे. हम्म. आणि मग त्याचं नंतर त्यांनी पुस्तक केलं, की बाबा अच्छा. ख्याल तुम्हाला मांडायचा असेल तर कसा मांडायचा? हम्म. तर ह्या पद्धतीने मांडायचा. हो.
नंतर बालसंगीत लहान मुलांच्यासाठी कविता निवडून त्याला चाली लावून बंदिशी छोट्या छोट्या किंवा छोटी छोटी गाणी त्याचं पुस्तक केलं. महिला संगीत केलं. नंतर ड्रिलवरती म्हणजे तुम्हाला व्यायाम संगीत त्याच्यावरती पुस्तकं केली. म्हणजे शिस्त जेवढी म्हणून शिस्त आणता येईल तेवढी शिस्त आणि त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. त्या त्या विषयांवरती त्यांनी पुस्तकं केली. म्हणजे त्यांना त्याचं महत्त्व पटलेलं होतं. नुसतं मौखिक राहून नाही चालणार. बरोबर. म्हणजे त्यावेळेच्या जगातही ते असाही विचार करत होते, की आत्ता जर आपल्याला इथे प्रतिष्ठा द्यायची असेल तर नुसतं मौखिक राहून नाही चालणार, शास्त्र पाहिजे. हे पण मगाशी मी बोलले, की शास्त्राचा अभ्यास पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी अनेक पुस्तकं छापली आणि ती छापण्यासाठी म्हणून पुन्हा प्रेस पाहिजे म्हणून स्वतःचा संगीत प्रेस तयार केला, निर्माण केला. ते लेखनाचं काम ते विद्यार्थ्यांकडनं करून घेत होते. म्हणजे गुरुनी त्या विद्यार्थ्यांना इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेलं होतं, की ते विद्यार्थी सुद्धा पुढे तसेच तयार झाले. ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी. आणि लिपिबद्ध संगीत करणं हे पण तेव्हा त्या काळात हो. हा विचार कोणी केला नव्हता. नव्हता केला. त्यात भातखंडे होते त्यांच्या हो. समकालीन. त्यांनी विचार केलेला होता. त्यांनी लिपी शोधलेली होती. तयार करण्याचं त्यांचंही काम चालूच होतं. पण त्यावेळेला पलुसकर पाश्चात्य लिपीचा थोडासा त्यांनी अभ्यास केला होता. हिंदी भाषेचा अभ्यास केलेला होता आणि मग त्यांनी त्यांची स्वतःची लिपी शोधली आणि मग त्या लिपीच्या अनुसार त्यांनी पुस्तकं तयार केली होती ते. मग नंतर त्याच्या परीक्षांची पद्धत सुरू केली, की आमचंही काही संगीत कमी नाही आहे. मग परीक्षा पद्धती सुरू केली. नंतर त्यांना एक प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था सुरू केली. हे एवढं सगळं त्यांनी सुरू केलं आणि मग सगळ्या लोकांना वाटलं, की नाही काहीतरी याच्यात वेगळं आहे. म्हणजे मग इतर समाजातल्या इतर घटकांनी पण त्यांनाही मग ते संगीत जरा प्रेस्टिजियस वाटायला लागलं. आणि जसं त्यांनी महिलांचा सहभाग घेतला तसं ते संगीत घराघरात पोचलं. म्हणजे एक ह्याच्यामध्ये मी नेहमी एक थोडीशी तुलना अशी करते, की ज्योतिबा सावित्रीबाई फुले आणि पलुसकर, की ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी पण काय केलं, बायकांना आधी शिकवा, महिलांना शिकवा तर तिचं कुटुंब शहाणं होईल. स्त्री जर शिकली तर सगळं अख्खं कुटुंब शहाणं होईल. तसं यांनी स्त्रीला जर शिकवलं तर संगीत स्वयंपाकघरापर्यंत पोचेल आणि मग घरातल्यांना सगळ्यांना असं वाटेल, की नाही छान आहे संगीत. म्हणजे तुम्हाला कुठेतरी स्त्रीचा असा उपयोग करून घेणं आणि तिला प्रतिष्ठा देणं, नुसता उपयोग नाही करायचा आहे, की तिला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे आणि ती आम लोकांच्या समोर येऊन ती शिकली पाहिजे उजळ माथ्याने आणि तिने सगळ्यांच्या समोर तिची प्रस्तुती दिली पाहिजे. या हिशोबाने मला दोघांचं नेहमी माझ्या डोक्यात नेहमी अशी तुलना येते ज्योतिबा फुले आणि पलुसकर. तर महिलांचाही सहभाग त्याच्यात आला. हे पण मोठं काम आहे. आणि प्रतिष्ठेचाच विषय निघाला तर आधी च्या काळात असं होतं, की राजे महाराजे किंवा मैफिलीतले इतर मान्यवर लोक उच्चासनावर बसायचे आणि गायक कलाकार समोर उभं राहून आपली कला सादर करायचे. तर त्याचं आता उलटं जे रूप आपण बघतो, की गायक कलाकार किंवा जो कलाकार आहे तो स्टेजवर उच्चासनावर उच्चासनावर आणि बाकीचे लोक खाली आहेत. याचंही मूळ कुठेतरी त्या विचारामध्ये आहे. नक्कीच आहे. म्हणजे त्यांनी समाजातल्या सगळ्या घटकांना जवळ केलं आणि तसं केल्याशिवाय त्यांचं उद्दिष्ट साध्य होणारही नव्हतं हे त्यांना माहिती होतं आणि हे त्यांना पटलं होतं. त्या हिशोबाने ते काम करत होते. आणि एक कल्पना करा, की एक थोडंसं त्यांना दिसायचं, अगदी पूर्ण अंधत्व नव्हतं आलेलं. पण त्या थोड्याशा दिसण्यामध्ये काही सोयी सुधारणा नसताना एवढा प्रवास त्यांचा, खूप प्रवास करत होते ते. आणि हे एवढं सगळं काम करणं हे काही सोपं काम नाहीये. अतिशय अवघड काम आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांना त्यांच्या शिष्यवर्गांनी पण खूप सहकार्य केलं आणि त्यावेळच्या समाजाने काही काही प्रतिष्ठित मंडळींनी पण त्यांना खूप सहकार्य केलं. जसं त्यांचं कार्य पटत गेलं, की हे काहीतरी वेगळं आहे, तसं त्यांना समाजाचा सुद्धा सहभाग प्रतिष्ठा देण्याकडे किंवा मदत करण्यामध्ये खूप होता. खूप झाला त्याचा. आता आपण बोललो, की अभ्यासक्रम जो त्यांनी तयार केला, तर गांधर्व महाविद्यालयाचा अभ्यासक्रम आणि त्या काळाच्या इतर घराण्यांमध्ये जे संगीत शिकवलं जात होतं त्याचं सादरीकरण याच्यामधला काय म्हणजे मुख्य फरक काय असेल? फरक म्हणजे पलुसकरांनी काय केलं, जे संगीत प्रकार होते शास्त्रीय संगीतातले, त्या सगळ्या संगीत प्रकारांना त्यांनी प्रतिष्ठा दिली. अच्छा.
म्हणजे ख्याल गायन तर होतंच. ठुमरी, टप्पा, अष्टपदी, हम्म. नंतर संस्कृत ग्रंथांमध्ये राग ध्यान आहेत. अच्छा. त्यांना चाली लावल्या. नंतर रागांवरचे काही श्लोक आहेत ते हम्म. बघितले. हम्म. सरगम गीतं, तराणे. अच्छा. तर ह्या तराण्यांवरती सुद्धा त्यांनी खूप काम केलं. हम्म. असे हे सगळे प्रकार त्यांनी काय म्हणू आपण त्यांना जरा थोडीशी ऊर्जितावस्था दिली. ख्याल गायन तर होतंच. ठुमरी गायनही प्रस्थापितच झालेलं होतं. पण इतर संगीत प्रकार सुद्धा हम्म. त्यांनी त्याच्यावर विशेष अभ्यास करून ते त्यांच्या विद्यार्थ्यांना ते शिकवत होते आणि त्याचं गायन होत होतं. आणि त्यांची शैली पारंपरिकच होती का काही वेगळी शैली निर्माण नाही, केली? थोडी त्यांनी बदलली. आहे मूळ ग्वाल्हेर घराणंच आहे. हम्म. पण बदल अशासाठी की त्यांनी अष्टांग प्रधान गायकीला जरा जास्त प्राधान्य दिलं आणि तशा पद्धतीने ते प्रस्तुत करत गेले. अच्छा. स्वतःला पण आणि त्यांच्या शिष्यांना पण, आणि त्यांच्या शिष्यांनी पण त्याच प्रकारे संपूर्ण गायकी डेव्हलप केली. अच्छा. गायकीतले राग प्रस्तुतीतले जे जे प्रकार आहेत सुरुवातीपासून अगदी विस्तार करण्यापासून शेवटपर्यंत ते सगळेच्या सगळे गायनात आले येतात, पाहिजे. हो. प्रस्तुत केले जातात. बंदिशीच्या अंगानेच सगळी प्रस्तुती होते. पण मग त्याच्यात एखाद्या वेळेस स्थायीचे आलाप घेतले, मांत्र्याचे घेतलेच नाहीत वगैरे, हे असं नाही. हम्म. स्थायीचे आलाप, आंतऱ्याचे आलाप, नंतर लय वाढवून बोल अंग, बोल तान, नंतर पुढे लय वाढवून म्हणजे त्याच्यामध्ये द्रुत तानांचा पण समावेश. तर असं हे संबंध अष्टांग प्रधान ही जी काही गायकी आहे ती त्यांनी डेव्हलप केली आणि प्रत्येक जण त्या पद्धतीनेच गायन प्रस्तुत करायचा. अच्छा. काही वेळेला काय होतं की जर उत्तरांगातला राग असेल ना तर मग फार पूर्वांगात न उतरता हम्म. नाही तर दुसऱ्या रागाची छटा बिटा दिसायला लागते. तर तसं न करता मग उत्तरांगवादी तर उत्तरांगवादी वगैरे हे असंच होतं. तर तसं नाही, खाली सुद्धा तुम्ही एखादा आलाप घेऊ शकता, नाही असं नाही. तो राग आधी एस्टॅब्लिश व्हावा लागतो. तो एकदा झाला एस्टॅब्लिश की मग नका ना खाली उत्तरांगवादी राग येतं मग नका खाली करू. जास्त मंद्र सप्तकात जायची गरज नाही. पण एकूणच ओव्हरऑल सगळे जे काय गायकीचे जे प्रकार आहेत एक राग प्रस्तुत करतानाचा तो त्यांनी डेव्हलप केला आणि तो त्यांनी शिकवला मुख्य म्हणजे. आणि आतापर्यंत साधारण अशाच पद्धतीने गायलं जातं मग. हम्म. आणि म्हणून मग त्याला थोडंसं वेगळं मग पलुस्कर परंपराची सुरू झाली मग. हो. पण त्यांनी त्यांच्या ह्याला सुद्धा एक नारदाचं मिशन म्हणून एक शब्दप्रयोग ते करायचे. अच्छा. हे मी जे काम करतो हे नारदाचं मिशन आहे. बरं. आणि मग त्याच्या बाहेर नाही मग जायचं. जे आहे ठरवलेलं तसंच शिस्तीमध्ये हम्म. पार पाडायचं. तर त्या ह्याच्यात मग सगळे मग आता आम्ही पण पुढे आम्ही ते पलुस्कर परंपरा म्हणूनच आम्ही म्हणतो स्वतःला सुद्धा हो. की आम्ही पलुस्कर परंपरेत शिकलो म्हणून. हो. तर या परंपरेमध्ये म्हणजे त्यांच्यानंतर हे कोणी वारसा चालवला त्याबद्दल पण त्यांचे जे शिष्य होते त्या शिष्यांना त्यांनी अष्टांग प्रधान, पुन्हा मी शब्द वापरला, अष्टांग प्रधान तयार केलं. अच्छा. प्रत्येक शिष्य तुफान गायचे, तुफान. आणि गंमत अशी आहे की त्या प्रत्येक शिष्याने देशाचं नाव पण उज्ज्वल केलेलं आहे. बरं. चौफेर तयार केलं त्यांच्या शिष्यांना. त्यातली 2, 4, 5 नावं ऐकली असतील तुम्ही किंवा आजच्या समाजाला माहिती असतील, संगीत समाजाला. एक तर विनायकबुवा पटवर्धन, ओंकारनाथ ठाकूर, हो. नारायणराव व्यास, शंकरराव व्यास, सप्रे म्हणून एक होते. बरं. आणि अशी ही जी काय बरीच 8-10 मंडळी आहेत ती, मिराशिबुवा वगैरे, तर हे सगळेजण असेच गायचे आणि तुफान गायचे. आणि विशेष म्हणजे ते सगळे भारताचे पद्म पुरस्कार विजेते आहेत. हे महत्वाचे. आणि प्रत्येकाने आपापला एक एक पैलू वैशिष्ट्यपूर्ण रीतीने प्रेझेंट केलेला आहे. तर शंकरराव व्यास धरलं तर तेच लेखन करायचे. खूप त्यांनी 400 बंदिशी तयार केलेल्या होत्या. व्यास प्रस्तुती म्हणून त्यांची पुस्तकं छापली त्यांनी. नारायणराव पटवर्धन मैफिलीचे कलाकार म्हणूनच झाले. ओंकारनाथांकडे पण तीच पद्धत होती. त्यांनी पण लेखन केलं, तुफान गायचे. नंतर त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य प्रशिष्य सुद्धा असेच तुफान तयार होत गेले. आणि प्रत्येकाचं वैशिष्ट्यपूर्ण काम होत गेलेलं आहे. म्हणजे गुरुनी जे केलं त्याच्या तोडीस तोड त्यांच्या शिष्यांनी पण काम केलेलं आहे. आणि त्यांच्या शिष्यांचे पुढे देवधर आहेत, BR देवधर. नंतर त्यांचे पुढचे स्टुडंट जर सगळे शिष्य बघितले तर कुमार गंधर्व आहे, वीणा सहस्रबुद्धे आहेत,
वीणा सहस्त्रबुद्ध्यांचे वडील पण पलुसकरांकडे शिकलेले आहेत. हम्म. त्यांच्यानंतर पुढे ओंकारनाथ मग नंतर मध्य प्रदेश वगैरे त्या भागात गेले, युपी साईडला. तिथे त्यांचे अनेक शिष्य ह्याच पद्धतीने गाता आहेत. हम्म. आणि पलुसकर परंपरा म्हणूनच म्हटलं जातं त्याला. हो. प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक नंबरचा कलाकार ठरला. हो. आपापलं क्षेत्र प्रत्येकाने निवडलं असं आपण म्हणूया. हम्म. कारण शिकवण्यात सगळे माहीर होते, गाण्यात तुफान होते आणि जवळजवळ सगळ्यांनी पुस्तकं आपापली छापलेली आहेत असं हम्म. आपल्याला बघायला मिळतं. हे जे प्रसिद्ध शिष्यांची जी आपण नावं घेतली, तर याच्यामध्ये महिलांचं पण योगदान होतं का? महिला शिष्या कशा होत्या त्यांच्या? ज्या वेळेला त्यांना असं वाटलं की नाही, महिलांपर्यंत संगीत पोचायला पाहिजे. मी हम्म. म्हटलं तसं की ज्योतिबा फुल्यांचा जो एक मुद्दा होता तोच त्यांच्या डोक्यातही असावा त्यावेळेला. हो. आणि त्यावेळेस त्यांनी महिलांना शिकवण्यासाठी पुन्हा महिला शिक्षिका पाहिजेत. हम्म. कारण पुरुषाकडे कोणी येणार नाहीत शिकायला. तर म्हणून मग त्यांनी त्यांची पत्नी, हम्म. त्यांचं नाव होतं रमाबाई. दोघी त्यांच्या भाच्या होत्या. एक म्हणजे अंबुताई आणि एक अनुताई गोखले, बरं. अशा दोघी जणी. आणि त्यांच्या पुतण सुनबाई होत्या गंगाबाई पलुसकर. तर अच्छा. त्यांना त्यांनी पहिल्यांदा संगीत शिकवलं हो. आणि त्यांना त्यांच्याकडे मग पुढे महिला यायला लागल्या. त्यांची पत्नी तर मुंबईच्या विद्यालयात शिकवत होती. हो. आणि त्यावेळेला मुंबईत तर अशी एक ती टूम निघाली होती की अनेक प्रतिष्ठित घरातल्या महिला गांधर्व महाविद्यालयामध्ये शिकायला जात होत्या. हो. त्यांनी त्याच्यासाठी म्हणून पलुसकरांनी स्वतंत्र एक वर्ग सुरू केलेला होता महिलांच्यासाठी खास. आणि तिथे महिला शिकायला येत होत्या आणि ते एक प्रतिष्ठेचं लक्षण झालेलं होतं त्या वेळेला मुंबईमध्ये तरी, की महिला संगीत शिकतात. हम्म. हा एक प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता. आणि गंगाबाई पलुसकर ह्यांना नाशिकला त्यांनी विद्यालय सुरू करून दिलं. हो. मी तिथे स्वतः हो, शिकले तो वारसा तुमच्याकडे नाशिकला. हो. पसरलेला आहे. बरोबर. आणि अतिशय कडक त्यांची जी शिस्त होती त्या कडक शिस्तीत त्यांनी या महिलांना तयार केलेलं होतं. हो. म्हणजे गंगाबाई स्व नाशिकला विद्यालय चालवायच्या, ते इतक्या शिस्तीमध्ये चालवायच्या की कुठल्याही पुरुषाची त्यांच्याकडे नजरेला नजर लावून बोलायची हिंमत होत नव्हती. हम्म. आणि आम्हाला तर त्यावेळेस आम्ही लहान होतो, काही कळत नव्हतं. पण आता असं लक्षात येतं की ती बाई तशी का वागत होती, हम्म. की जरब इतकी होती त्यांच्या नजरेत सुद्धा की कोणी फारसं त्यांच्याशी बोलायला जायचं नाही आणि शिस्तीत बोलायचं, तर व्यवस्थित सगळं काम व्यवस्थित झालं पाहिजे. आणि आम्हाला रोज विद्यालयात जायला लागायचं. हो. आणि नाही आलं की त्या खूप रागवायच्या, ही पण तितकीच गोष्ट खरी आहे. आणि त्यांचे फटके पण खाल्लेले आहेत, ही पण गोष्ट खरी आहे. हो. म्हणजे पलुसकरांच्या शिस्तीप्रमाणे त्या महिलांनी पण त्यांचे वर्ग पुढे चालवले. खूप हा छान. महत्वाचा भाग आहे. हो. आणि त्यांच्या महिला त्या विद्यालयातून सुद्धा अनेक महिला शिक्षिका तयार झाल्या हो. पुढे. कलाकार म्हणून, शिक्षिका म्हणून, प्रोफेसर म्हणून, PhD झाल्या. आणखीन काय पाहिजे? खूप छान. आणि एक मुद्दा जो आहे की त्यांनी अनेक भजनांना खूप सुंदर सुंदर चाली दिल्या आहे. तर एक भक्ती मार्गासाठीचं जे योगदान आहे पलुसकरांचं, ते एक विशेष एक अध्यायच आहे त्यांच्या जीवनातलं. भक्ती मार्ग म्हणजे एक ते राष्ट्रीय कार्य म्हणून पण त्यांनी त्याच्याकडे बघितलं. एक तर भक्ती मार्गी त्यांनी अशासाठी की अनेक संत रचनांना मगाशी म्हटलं तसं त्यांनी चाली लावून त्या रागदारीमध्ये बंदिशीचं रूप त्यांना दिलं. नंतर जेव्हा त्यांची गांधीजींशी भेट झाली, हम्म. हे दोघं नंतर असं आहे की दोघंही एकमेकाला आपले चांगले स्नेही म्हणूनच म्हणायचे. तर त्यावेळेला दोघांचंही कार्य एकच होतं. त्यांना देश स्वतंत्र करायचा होता. यांना संगीताला प्रतिष्ठा द्यायची होती. हो. दोघांचंही काम एकच होतं. कुठूनही त्यांना ते काम करायचं होतं आणि त्यांना लोकांपर्यंत पोचायचं होतं. मग दोघांनी आपापल्या गोष्टींचा एकमेकांसाठी उपयोग करून घेतला. हम्म. आणि ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही त्यांच्या दोघांची ताकद मोठी आहे. एकतर राष्ट्रप्रेम यांनी पलुसकरांनी त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये पण निर्माण केलेलं होतं. ह्या देशात राहायचं आहे, देशाचं पहिलं प्रेम पाहिजे. हो. जिथे तुम्ही राहता, खाता, पिता, मजा करता, झोपता, त्या देशाचं तुम्हाला प्रेम पाहिजे. कारण तो देशच तुम्हाला
सगळं काही देतो आहे. हो. तेव्हा राष्ट्रभक्तीपर गीतं म्हणायची सुद्धा त्यांनी एक सवय लावून घेतलेली होती. ते म्हणायचे जिथे कुठे जायचे तिथे राष्ट्रभक्तीपर गीतांचं गायन ते करायचे. आणि ह्या भक्ती मार्गाच्या ह्याच्यामध्ये अजून एका गोष्टीला मी थोडंसं प्राधान्य असं देईन, की त्यांनी त्यांच्या आवाजाचा पण ह्याच्या सगळ्यासाठी खूप एक वेगळा उपयोग करून घेतला. पलुसकरांचा आवाज खूप मोठा आणि खूप गोड आणि खूप छान होता. अच्छा. आणि त्याला गाज होती एक सुंदर. तर त्या आवाजाचा सुद्धा त्यांनी ह्या राष्ट्रभक्ती निर्माण करण्यामध्ये काही राष्ट्रप्रेम व्यक्त करणारी ही जी गाणी होती गीतासारखी, तर ती गाणी म्हणण्यासाठी पण त्यांनी त्याचा खूप उपयोग करून घेतला. त्याच्यामुळे सगळ्यांच्या जोश निर्माण व्हायचा. म्हणजे संगीताचा उपयोग तुम्ही भक्तिमार्गी करता तो तो थोडा पुढे जातो. तर तुम्ही भक्ती नाही केली तर तुम्ही राष्ट्रप्रेम तरी कसं निर्माण करू शकाल? तर राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी त्यांच्या आवाजाचाही त्यांनी उपयोग केला आणि जोशामध्ये कसं म्हणायचं तेही सिद्ध करून दाखवलं. अच्छा. त्यांचा आवाज खूप मोठा पण होता. हम्म. म्हणजे माईकची त्यावेळेला व्यवस्थाच नव्हती. हो. तरीही अनेक हजार माणसं उपस्थित असायची आणि शेवटच्या माणसापर्यंत त्यांचा आवाज ऐकायला जायचा. हे एक मोठं हो. अ, काय म्हणू आपण, गूढ नाही म्हणता येणार याला, पण इतकी ताकद होती त्यांच्या आवाजात, की शेवटच्या माणसापर्यंत तो इफेक्ट पोचायचा. म्हणजे तुम्ही देशावरती भक्तीच करायची ती शेवटी. प्रेम व्यक्त करायचं म्हणजे माझा देश आहे, ही भक्तीच निर्माण व्हायला पाहिजे. आणि तर वंदे तो मातरम आणि पण- वंदे मातरमलाही त्यांनी चालवली होती काफी रागामध्ये. हो. आणि ते वंदे मातरम म्हणायचे प्रत्येक वेळेला. बऱ्याचदा गांधीजी त्यांच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये त्यांना बोलवायचे खास वंदे मातरम म्हणण्यासाठी. आणि वंदे मातरम ते पूर्ण म्हणायचे. हो. एक कडवं नाही, त्यावेळेस एक थोडा वाद झालेला होता की फक्त एकच कडवं म्हणायचं, पण हो. त्यांनी ते सांगायचे, मी म्हणेन तर पूर्ण म्हणेन, एक कडवं नाही चालणार. आणि जबरदस्त हिंमत होती त्यांच्यामध्ये की त्यांच्या पुढे कोणी काही बोलूच शकायचं नाही. हो. मी पूर्ण म्हणणार आणि सगळ्यांनी ते ऐकून घ्यायचं, मग पूर्ण म्हणणार. तोच शिरस्ता त्यांच्या शिष्यांनी पण पुढे पाळला की संपूर्ण वंदे मातरम म्हणणार. भक्तिमार्गी जसं म्हटलं तसं राष्ट्रप्रेम आणि भक्तिमार्ग. तर महात्मा गांधींशी जशी त्यांची ओळख झाली, तसं गांधींनी पण त्यांच्या आवाजाचा किंवा त्यांच्या ह्या गुणाचा कसा उपयोग करून घेतला, तर ह्या भजनांना चाली लावून घेतल्या. गांधीजींनी तर त्यांना एक ऑफर पण दिलेली होती की तुम्ही माझ्या साबरमती आश्रमात या. कारण गांधीजी पण भक्तिमार्गी होते. सकाळ संध्याकाळ प्रार्थना करायचे. रामभक्त होते. स्वतः पलुसकर पण रामभक्त होते. तर तुम्ही इथे या आणि भजनांना चाली लावा. प्रार्थनेत त्या सगळ्या म्हणायच्या. पण पलुसकरांचं कार्यक्षेत्र वेगळं होतं. म्हणून त्याने सांगितलं की हे काम मला जमणार नाही, पण मी माझ्या शिष्याला पाठवीन. मग पलुसकरांनी लावलेल्या चाली आणि तो शिष्य म्हणजे नारायण मोरेश्वर खरे ह्यांना 18 साली महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमात त्यांनी पाठवलं. आणि मग ते भक्ती कार्य त्यांचं आणखीन जोमाने सुरू झालं. मग त्यावेळेला तिथे काय व्हायचं की खऱ्यांनी लावलेल्या चाली आणि पलुसकरांच्या चाली अशा एकत्रित तिथे प्रार्थनेत म्हटल्या जायच्या. रामनाम तर सतत, पलुसकरही रामभक्त होते म्हटलं तसं. रामनाम सततच. जरा काही थोडंसं टेन्शन आहे किंवा काही काम एखादं होत नाही असं म्हटलं किंवा काही नाही बाबा मी बेचैन आहे, अस्वस्थ आहे म्हटलं की ते रामनाम घ्यायचे. तसंच गांधीजींचं पण होतं. बेचैनी वाढली की ते फक्त रामनाम रामनाम रामनामच घेत राहायचे. त्यावेळेला रघुपती राघव राजारामची चाल पलुसकरांनी लावली. तर ते गांधीजींना ती चाल खूप आवडली. मग ती चाल त्यांनी आश्रमामध्ये घेतली आणि प्रार्थना झाली की रघुपती राघव राजाराम म्हणायचं आणि मग ती पूर्ण प्रार्थना संपायची. ती चाल पलुसकरांनी लावली. अजूनही आपण तीच चाल म्हणतो आणि ती चाल पलुसकरांनी लावली हे कोणाला माहिती नाहीये. हे गूढ आहे मोठं. पण ती चाल आज आपण म्हणतो. आणि विशेष म्हणजे त्या ज्या चाली लावल्या पलुसकरांनी, मी तर त्यांना एक ग्रेट संगीतकार म्हणेन खरोखर. की साध्या रागदारीतल्या चाली आहेत त्या. आणि त्या इतक्या गोड चाली आहेत की त्या समूहात म्हणता येतात. समूहात म्हणता येतात. शिवाय
तुम्ही रंगमंचावर बसून त्या रागदारीमध्ये असल्यामुळे प्रस्तुतही खूप खरंय. छान पद्धतीने करू शकता. असं दोन्ही कार्य त्यांच्याकडनं झालं. म्हणजे त्या चालीचं मोठेपण, रागाचं मोठेपण आणि त्यांच्या बुद्धीची क्षमता हो, तेवढी, हो. की कोणीही या देशातला कोणीही व्यक्ती येऊ दे, त्याला ते भजन म्हणता येईल. हो, आणि भारतातल्या कुठल्याही कुठेही राहणाऱ्या माणसाला भजन म्हणता येईल. हो. आणि गांधीजींना तेच हवं होतं, की सामूहिक रीतीने हं. भजन म्हणायचं. आणि तशा चाली त्यांनी लावल्या आणि खऱ्यांनी पण लावल्या. खऱ्यांचं म्हणजे त्या शिष्याचं पण मोठेपण तितकंच आहे. हो. आणि त्याच चाली मग नंतर रेकॉर्ड झाल्या. जेव्हा रेकॉर्डचा हो. जमाना सुरू झाला, हं. त्यावेळेला त्याच चाली अनेकांच्या आवाजात, जास्त करून डी.व्ही. डी.व्ही. पलूस. पलुसकरांच्या आवाजात त्याच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या आणि त्या घराघरात पोचल्या. हो. म्हणजे त्यावेळेला सुद्धा ध्वनिमुद्रिकांचा सुरुवातीला काळ नव्हता. माईकचा हे नव्हतं, माईकची व्यवस्था नव्हती. हो, तरीही भारतभर त्या चाली पोहोचलेल्या होत्या. हो. म्हणजे हा भक्ती मार्ग हा कुठपर्यंत पोहोचला असं आपण जर म्हटलं, विचार करायचा म्हटला, तर त्यावेळेच्या भारतामध्ये जिथे-जिथे गांधीजी जायचे, तिथे-तिथे ती भजनं अच्छा. म्हटली जायची. हो. एवढी त्याच्यात ताकद होती आणि हं. म्हणून तो जो त्यांचा अभंगांचा जो काही विषय निघतो, तो पण असाच खूप मोठा आहे, न संपणारा विषय आहे तो हं. सुद्धा. 18 साली जेव्हा खरे तिथे गेले, त्याच्या आधीपासून यांनी चाली लावायला सुरुवात केली. हं. आज आपण 25 सालामध्ये आहोत. हो. 100 वर्ष झाली आहेत सगळ्या हो. गोष्टींना. आणि खरंच विषय. चाली टिकल्यात आणि कोणी त्याच्यात फ्युजन केलेलं नाही. हो, हो. बरोबर. कारण त्या इतक्या लोकांच्या मनावर ठसलेल्या चाली आहेत, की तुम्ही काहीही करू शकत नाही. दुसऱ्या कोणी जर काही वेगळी चाल लावायचा प्रयत्न केला ना, तर ते लोकांना आवडत नाही. हं. इतक्या त्या गोड आणि इतक्या मनावर ठसलेल्या आहेत. तोच भक्ती मार्ग शेवटी म्हणायचा, की तुम्हाला राष्ट्राला पुढे घेऊन जायचंय आणि ते पुढे नेण्यासाठी संगीताची ताकद आहे आणि पुढे नेण्यासाठी संतांचे विचार आहेत. हो. अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग केला गेला इथे. आता रघुपती राघव राजाराम तर तुम्ही उल्लेख केलाच. पण अजून कुठली अशी भजनं आहेत, की ज्याच्या या अशा खूप सुंदर चाली आहेत आणि त्याची थोडीशी झलक पण आम्हाला तुमच्याकडून ऐकायला खूप आवडेल? नक्की. आ आ श्रीरामचंद्र कृपाळु भाजा मन हरण भव भय दारुणं नवकंच लोचन कंच मुखकर कंच पद कंजारुणं श्रीराम श्रीराम। कौन बतावे बाट गुरु बिन कौन बतावे बाट बड़ा बिकट यम घाट गुरु बिन बड़ा बिकट यम घाट गुरु बिन कौन बतावे बाट गुरु बिन कौन बतावे बाट। साधो मन का मान त्यागो साधो मन का मान त्यागो काम क्रोध संगत दुर्जन के काम क्रोध संगत दुर्जन के ताते अहनिस भागो ताते अहनिस भागो साधो मन का मान त्यागो।
जानकीनाथ सहाय करे जब, जानकीनाथ सहाय करे जब, कौन बिगाड़ करे नर तेरो, जानकीनाथ सहाय। सूरज मंगल सोम भृगु सुत, सूरज मंगल सोम भृगु सुत, बुध अरु गुरु वरदायक तेरो, राहु केतु की नाहि गम्यता, संग शनीचर होत चेरो, जानकीनाथ सहाय। रघुवर तुमको मेरी लाज, रघुवर तुमको मेरी लाज, सदा सदा मैं शरण तिहारी, सदा सदा मैं शरण तिहारी, तुम बड़े गरीब निवाज, रघुवर तुम बड़े गरीब निवाज, रघुवर तुमको मेरी लाज, रघुवर तुमको मेरी लाज। झिनी 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 बेने चदरिया, झिनी 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 बेने चदरिया, काहे के ताना काहे के भरनी, काहे के ताना काहे के भरनी, कौन तार से बेनी चदरिया, कौन तार से बेनी चदरिया, झिनी 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 बेनी चदरिया, झिनी 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 बेनी चदरिया। आ खूप खूप सुंदर. म्हणजे तुम्ही थांबूच नाही असं आम्हाला वाटत होतं, पण आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे. हो. आता आपण पलुसकरांचा वारसा जर बघितला, की त्यांनी जे गांधर्व महाविद्यालयाच्या रूपाने एक बीजारोपण केलं, त्याचं आजचं रूप जर पाहिलं तर एखाद्या वटवृक्षासारखं आहे. तर हा जो एवढा विस्तार आहे, हा कशामुळे झाला असेल? याच्या मागे काय? त्याच्या मागे त्या मुख्य कारण त्यांचे शिष्य, त्यांचा शिष्य वर्ग. जसं गुरुनी काम केलं, ज्या पद्धतीने गुरुनी शिष्य तयार केले, तर त्या गुरूंनीच प्रत्येक शिष्याला भारतभर तू इकडे जा, तू तिकडे जा करत करत सगळीकडे त्यांनी त्यांच्या शिष्यांना पाठवलं. हम्म. कानपूर, लखनौ, ग्वाल्हेर, नागपूर, मुंबई, पुणे, गुजरातेत अहमदाबाद, अशा सगळीकडे मोठ्या मोठ्या शहरांमधनं त्यांनी एकेका विद्यार्थ्याला पाठवलं आणि त्यांनी तिथे गांधर्व महाविद्यालय स्थापन केली अच्छा. आणि तिथे त्या पद्धतीने त्यांनी कामं केली आणि त्या संस्था आज अजूनही अस्तित्वात आहेत. त्यांची पुढची पिढी जी आहे ते सर्व ह्या संस्था चालवत आहेत. अच्छा. आणि मग त्याचीच प्रेरणा घेऊन, तसं मगाशी म्हटलं जसं की त्यांनी जो अभ्यासक्रम तयार केला, सिलेबस तयार केलं, तेच इतकं मोठं काम होतं की ती प्रेरणा घेऊन अनेक शिक्षक तयार झाले. पण त्यांनी शिक्षकही तयार करण्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं होतं पलुसकरांनी. अनेक शिक्षक तयार झाले. त्यांनी वेगवेगळ्या शहरांमधनं संस्था स्थापन केल्या, म्हणजे संगीत विद्यालय म्हणू आपण. आता सगळीकडे मगाशी म्हटलं तसं की क्लासेस क्लासेस क्लासेस. क्लासचा अर्थ जरा वेगळा वाटतो मला. विद्यालय म्हटलं की आपल्या संस्कृतीशी ते जरा थोडं जवळचं वाटतं. तर अशा अनेकांनी विद्यालय सुरू केली. तेच कार्य त्यांच्या पुढच्या शिष्यांनी आणखीन एका वेगळ्या पद्धतीने केलं, ते म्हणजे त्यांच्या निधनानंतर
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, म्हणजे नुसतं अच्छा. गांधर्व महाविद्यालय होतं, त्या नावात थोडा बदल केला आणि अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ असं सुरू केलं. अच्छा. आणि मग आता त्यांची ती पद्धत सगळी, परीक्षा, प्रमाणपत्र वगैरे सर्व, सिलॅबस, पुस्तकं छापणं, हे सगळं काम आता ती संस्था करते. आज बरीच वर्ष झाली ती करते हे संस्था. आणि मग ही जी अनेक गावांमधनं जी विद्यालय झाली, म्हणजे आज जर विचार केला तर असे त्यांच्या परंपरेमध्ये किंवा त्यांच्या ह्या विचारसरणीमध्ये हजारोनी शिक्षक तयार झालेले आहेत. त्याची गणती नाही करता हो, येणार. हो. हजारोनी शिक्षक झाले, कलाकार झाले, गवई झाले, अनेक महिला तयार झाल्या, की ज्या कलाकार म्हणून पण आहेत किंवा शिकवण्याचं पण काम करतायत. असे असे जवळ-जवळ सगळेजण विद्यालय चालवतात. असा त्याचा खूप मोठा वटवृक्ष तयार झालेला आहे आणि गांधर्व महाविद्यालय मंडळ त्याच्या परीक्षा अरेंज करत असतं आणि त्याच्यामार्फत त्यांना प्रमाणपत्रही दिलं जातं. तर ती जी त्यांनी पद्धत सुरू केली ती अजून आता ही अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय हे ते सगळं मॅनेज करतं. आणि त्यांनी शिकवताना केवळ हे संगीत शिक्षण तर दिलंच, त्यासोबत काही संस्कार पण दिले, की जे इतक्या पिढ्यांपर्यंत टिकून राहिले. संस्कार दिले ते आधी त्यांनी गायनाबरोबर वादनही सुरू केलं. हो. नृत्यालाही त्यांनी प्रतिष्ठा दिली. आणि त्यांचं एक अशी शिकवण होती त्यांची, की तो फार महत्वाचा भाग आहे. तो इथे ह्या इंटरव्ह्यूमध्ये बोलायला हवा असं मला वाटतंय. की त्यांची जी पद्धती जे पुढे सगळे अप्लाय करतायत, त्याच्यामध्ये काही गोष्टी अप्लाय करतायत, काही नाही करत आहेत. की एक तर परिपूर्ण ज्ञान द्या हे होतं. शिकवताना अतिशय मन लावून आणि शिस्तीत शिकवा. त्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण तयार करा. संगीताकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघा. संगीतात आज तर खूप व्यवसाय सुरू झालेले आहेत. पण तो दृष्टिकोन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यावा. अच्छा. एक अगदी थोडक्यात सांगायचं तर विद्यालय चालवणं हे आहेच आहे. वाद्य दुरुस्ती आहे, वाद्यांचं दुकान आहे, पुस्तक निर्मिती आहे, चाली लावणं आहे, संगीतकार म्हणून आहेत. नंतर छोट्या-छोट्या तुम्ही मैफलींचं आयोजन आहे. छोटे कोर्सेस घ्या, मुलाखती घ्या. हे असे कितीतरी विषय आहेत आणि त्या विषयांच्या संदर्भात म्हणजे ती व्यावसायिक दिशा मुलांना शिक्षकांनी द्यावी. हा पण त्यांचा एक दृष्टिकोन होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी आज आपण बघतो त्या हळू आपल्याला डोळ्याला आता दिसायला लागल्या. म्हणजे बघा त्याच्यात सुद्धा किती वर्ष गेली. ते त्यांचे संस्कार कसे पुढे तर हे अशा पद्धतीने आपल्याला डोळ्याला आता दिसायला लागलेले आहेत. आणि याच्यात पुष्कळ करिअरच्या दिशा आहेत. त्याप्रमाणे शिक्षकांनी पण चौफेर बघावं, चौफेर अभ्यास करावा आणि त्या हिशोबाने त्यांनी शिष्यांना तयार करावं. तर त्यांचं कार्य आपण पुढे सांभाळतो आहोत किंवा काही असं त्याच्यातून थोडंसं सिद्ध होईल. नंतर त्यांनी आणखीन एक मुद्दा मांडलेला होता त्यावेळेला आणि त्यांनी तो प्रयोग केलेलाही होता, की तुम्ही जेव्हा रंगमंचावर बसून गाणं सादर करता, मैफल करता, तर ती मैफल तुम्ही फुकट करू नका. तिकीट लावून करा. आणि ते प्रयोग त्यांनी केले, ते सक्सेसही झाले, यश आलं त्याच्यात त्यांना. पण आता जर आपण इतक्या वर्षांनी पुढे जाऊन बघतो आहोत, तर त्याच्यात मात्र त्यांना यश नाही आलं. असं अगदी माझं प्रामाणिक मत आहे, की संगीताकडे तिकीट काढून कार्यक्रम ऐकायला जावं, बघायला जावं, ही प्रवृत्ती अजून समाजामध्ये स्थिरावलेली नाही. जितकं फुकट मिळेल तितकं हवंय. आणि मग शेवटी कलाकाराला पण असं म्हणायला लागतं, की ठीक आहे बाबा, मी तुमच्याकडे फुकट येऊन गातो, पण माझं गाणं ऐका. अशी लाजिरवाणी स्थिती कलाकारावर येऊ नये. तो पण समाजाचा एक अतिशय महत्वाचा घटक आहे. समाजात मध्ये त्याला जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. तेव्हा समाजातल्या सगळ्या घटकांनी त्याच्याकडे त्या हिशोबाने बघावं. ही त्यांची शिकवण होती. नंतर अनेक शिकवणींपैकी आणखीन एक शिकवण म्हणजे त्यांनी विद्यार्थ्यांना, शिक्षकांनी ह्या इतर गोष्टींचं पण, सामाजिक गोष्टींचं पण भान काय असतं हेही शिकवावं. आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला काही सांगायचं असेल, बोलायचं असेल तर तुमच्यात धाडस निर्माण व्हायला पाहिजे.
आणि ते निर्माण करायची ताकद असते प्रत्येकामध्ये, पण त्यांना तो गुण कळलेला नसतो, की मी हे कसं करू? हो. बोलायची वेळ आली तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे. ह्या पण गोष्टींकडे त्यांनी खूप लक्ष दिलेलं होतं. हो. हे एवढं अफाट कार्य बघून असं आपल्याला वाटतं, की जर पंडित विष्णू दिगंबर नसते, तर आजच्या संगीताचा चेहरा कसा असता म्हणजे? नाही, आजच्या संगीतावरनं मग पाश्चात्य संगीताचा खूप प्रभाव असता. हं. कदाचित आपलं रागसंगीत सुद्धा किती एस्टॅब्लिश झालं असतं, नाही मला सांगता येणार. पण आजही पाश्चात्य संगीताचं वेड अनेकांना आहे. हं. एकतर त्यांचा जो काळ झाला, पलुसकरांचा, पलुसकर, गांधीजी, रवींद्रनाथ टागोर, तर ह्या त्या लोकांच्या काळामध्ये इंग्रजांचं इतकं वर्चस्व वाढत होतं, की इंग्रजांनी त्यांच्या संस्कृतीचे सर्व जे काही पैलू आहेत, ते आपल्या भारतीयांवर लादायला सुरुवात केलेली हो, होती. हो. आणि कलकत्त्यामध्ये पाश्चात्य संगीत, पाश्चात्य वेशभूषा, पाश्चात्य खानपान, हं. आणखीन अनेक गोष्टी पाश्चात्य राहणीमान हे सगळं त्यांनी हिंदू म्हणण्यापेक्षा भारतीयांवरती लादायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली होती आणि ती पद्धत ती रुजायलाही सुरुवात झाली होती. हो. आणि म्हणून गांधीजी पण सांगत होते, की भारतीय जेवण घ्या, भारतीय अन्न खा, भारतीय वस्त्र वापरा, भारतीय भाषांना महत्त्व द्या. हे जे होतं गांधीजींचं, ते त्याला अनुसरून होतं. तोच काळ पलुसकरांचा आहे. हो. आणि म्हणून मग ते जे त्यांनी त्यावेळेचं काम हे संगीताचं केलं नसतं, तर पाश्चात्य संगीताचा प्रभाव बराच दिसला असता. हं. तर ही जी म्हणजे भारतीय संगीताची जी प्रतिष्ठा वाढवण्याचं जे काम आहे, याच्यामध्ये काही धोके पण पत्करावे लागले असतील, काही विरोधही झाला असेल. भरपूर, भरपूर विरोध झाला. म्हणून तर रवींद्रनाथ टागोरांनी तिकडे कलकत्त्याला एवढं काम केलं भारतीय संगीताच्या हो, संदर्भामध्ये. हो. आपल्याला इतिहास थोडा मागे जाऊन बघावा लागेल. पण अनेकांनी त्याच्यासाठी अ, अ, योगदान दिलेलं आहे, की हं. आपलं संगीत टिकावं म्हणून. उत्तर भारतामध्ये सुद्धा म्हणजे यू-पी सारख्या साईडला सुद्धा जे गवई होते किंवा ज्या हे ठुमरी गायिका होत्या, त्यांनी पण आपलं संगीत सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला त्यावेळी इंग्रजांच्या काळात सुद्धा. खूप सांभाळलेलं आहे. पंजाबमधल्या काही लोकांनी सांभाळलं, महाराष्ट्रामध्ये पलुसकरांनी हो. सांभाळलं, भातखंडे होतेच. पण सगळ्यांना खूप कष्ट घ्यायला लागले हं. ह्याच्यासाठी. जर हा विचार रुजला नसता, तर काहीतरी वेगळं चित्र दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. हो. आता आजच्या काळात जर पाहिलं, जे नवोदित कलाकार आहेत किंवा जे शिकणारे विद्यार्थी आहेत, त्यांनी काय आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा? माझं वैयक्तिक मत असं आहे, की जर संगीत करायचं असेल, तर त्याच्यासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच तशी तयारी करावी. हं. मनाची तयारी. मनाची तयारी झाल्यानंतर त्यांनी स्वतःला ओळखावं, की मी कोण आहे आणि माझ्यात व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून संगीतातले कुठले-कुठले गुण माझ्यात आहेत किंवा कुठले गुण मला बाहेरून माझ्यात घ्यावे लागणार आहेत. हं. आणि मग त्या हिशोबाने त्यांनी सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे. कारण सुरुवातीचा जो काळ असतो, त्याच्यातच तुमची ग्रास्पिंग पॉवर खूप असते. मेंदूची क्षमता खूप असते. तुम्ही ते सगळं करू शकत असता. हं. केव्हा तरी कुठली तरी गोष्ट करण्यात काही अर्थ नसतो. सुरुवातीपासूनच करायला पाहिजे. आणि विशेषतः लहान वयातच. लहान वयात काही वेळेला व्यवसायाची दिशा नाही कळू शकणार. पण थोड्या दिवसांनी तर कळते. जेव्हा तुम्ही आणि हो. त्याच्यासाठी तुम्हाला नुसतंच संगीत शिकूनही उपयोग नाही. तुम्हाला शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण हो. ह्या सगळ्या गोष्टींशिवाय सामाजिक शिक्षणाच्याही काही-काही जबाबदाऱ्या असतात. त्या सगळ्या स्वीकारून मग संगीतातला माझ्याकडे कुठला गुण आहे, त्याच्यात हो. मग मी प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करीन आणि तशा सोयी आता पुष्कळ झालेल्या आहेत. हो. हे आपलं खरंच सुदैव आहे. आणि संगीत ही केवळ एक व्यवसाय किंवा केवळ एक कला नसून त्याच्या पलीकडे जाऊन ही एक काहीतरी साधना आहे. असं जे हो. आपल्याला या चरित्रावरून कळतं, की नक्कीच साधना तर आहेच आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांचा सपोर्ट लागतो. सगळ्यांचा सपोर्ट लागतो आणि जे सपोर्ट करणारे घटक आहेत, हं. त्यांना त्याची पूर्णतः जाणीव असायला पाहिजे, की नाही हे जर करायचंय ना या व्यक्तीला, तर आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे. आपण त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे. हो. दोन्ही बाबतीत आर्थिक पण आणि कौटुंबिक पण दोन्ही बाबतीमध्ये
सहकार्य तर लागतंच. हो. एकटा माणूस पलुसकरांना ते घडू काय त्यांच्या हातून ते होऊ शकलं. हो, हो. कसं केलं ते त्यांचं त्यांना माहिती. आज आपण नुसतं त्यांचं चरित्र आणि हे सगळं आज जे काही आपल्या डोळ्याला दिसतंय ते आपण बघतो आहोत आणि समजतंय की त्या माणसाने, त्या व्यक्तीने किती काम केलं. पण आजच्या काळात सुद्धा कष्ट तर संपलेले नाहीत, ते घ्यायलाच लागणार आहेत. आणि त्याच्यासाठी कौटुंबिक आणि आर्थिक दोन्ही गोष्टींची जोड पाहिजे. आता अगदी शेवटचा प्रश्न विचारतो, की हा जो वारसा आहे, हा आपल्याला पुढे जर न्यायचा असेल, तर त्यासाठी काय आपण लक्षात ठेवलं पाहिजे? कोणत्या गोष्टी आपण अंगीकारल्या पाहिजे? मेहनत, त्या विषयावरती प्रेम आणि त्याच्या अनुषंगाने ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे, तिथपर्यंत जाऊन पोहोचणं. हो. नुसतं आपल्या राहत्या जागीच नाही, तर आपला देश इतका मोठा आहे, की जर बघायला गेलं तर संगीत प्रचंड मोठं आहे, प्रचंड मोठं आहे. मग तुम्ही हळू-हळू एक-एक गोष्ट जाऊन तिथे प्रत्यक्ष जाऊन बघा. तुमचे लोकांशी संपर्क वाढवा, हं. बोलाचाली करा, वाचन वाढवा, सतत प्रयोग करत राहा, प्रयोगशील राहा आणि संपर्क वाढवत न्या. आणि हं. तुमचंच फक्त झालं असं नाही, सगळ्यांची सांगड घालून द्या. हो. तुमच्याशी संबंधित जे लोकं येतील, त्या इतर लोकांचा पण एकमेकांशी संबंध कसा लागेल, कसा जुळेल, कशा ओळखी होतील, हे बघितलं तर तुमचं संगीत खूप चांगल्या पद्धतीने फुलेल हो. आणि मग अनेकांपर्यंत पोहोचेल. आणि तेव्हा देशही मोठा होईल आणि संगीतही मोठं होईल. वाह! खरं आहे. माधवीजी, तुम्ही आज आम्हाला हा वेळ दिलात आणि इतकं सुंदर या महान व्यक्तिमत्त्वाची ओळख आम्हाला तुमच्याकडून झाली. वेगवेगळे पैलू त्यांचे आपल्याला माहीत झाले. याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार. मी पण तुमची आभारी आहे, की मला तुम्ही इथे बोलावलंत आणि माझ्याकडे काही आहेत विषय किंवा विचार ते मला बोलायची इथे संधी दिलीत. त्याबद्दल मी पण खूप आभारी आहे तुमची. आजच्या आपल्या भागाचे गिफ्टिंग पार्टनर आहेत टॉर्सोटेल. टॉर्सोटेल हा कॉटन हँडलूम साड्यांचा ब्रँड आहे. torsotel.in ही त्यांची वेबसाईट आहे. त्याला नक्की भेट द्या. माधवीजी, टॉर्सोटेलकडून आज तुमच्यासाठी एक सुंदरशी साडी. वाह! सुंदर. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. देशकालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.